हॅलो, हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग फ्रेंड्स, आपण इथं रेसिपी आपली स्टार्ट करूया. तुम्ही पाहताच असाल इथं मी घेतलेली आहे चणा डाळ 1 वाटी आणि आपला गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती छान अशी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये म्हणजे तुम्ही पाहताच असाल मी थोडीशी जी डाळ आहे ना क्रंची करून घेतलेली आहे. का ज्यावेळेस आपण पाकामध्ये ॲड करतो ते म्हणजे एकदम सॉफ्ट होते. आपल्याला सॉफ्ट नकोय, क्रंचीपणा हवा आहे, तर त्यासाठी मी थोडंसं इथं जे आपल्या डाळीचा आतमधला जे ओलापणा असतो ना एकदम व्यवस्थित अ, काढून झालेला आहे आणि क्रंची झालेले आहेत आणि त्याच्यासोबतच मी घेतलेलं आहे इथं पांढरे तीळ. तर तुम्ही म्हणत असताल, की डाळीसोबत हे पांढरे तीळ कशासाठी? तर मला 2 फ्लेवर ॲड करायचे होते. ते तुम्ही चणा डाळ तर घेतलेलीच आहे आणि इथं थोडीशी मी म्हणजे अर्धी वाटी म्हणला तरी चालेल. इथं ते पांढरे तीळ घेतलेले आहेत. त्याला पण थोडेसे तुम्ही पाहत असाल कलर वगैरे चेंज केलेले नाहीये. फक्त हे जे मॉइश्चरायझर असतात ते व्यवस्थित एकदम क्रंची असे झालेले पाहिजे. मॉइश्चरायझर नाही राहिले म्हणजे ओलापण पूर्ण असा निघालेला आहे आणि इथं मी आता ते सगळं बाजूला काढून घेत आहे. तर इथं ते आपलं झालेच आहे, की चणा डाळ भाजून झालेली आहे. पांढरे तीळ पण मी भाजून घेतलेले आहे आणि इथं जेवढी वाटी 1 वाटी मी इथं चणा डाळ घेतलेली आहे, तेवढीच 1 वाटी इथं मी म्हणजे गूळ घेतलेला आहे. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही जर गोड आहे ना, गोडपणा कमी जास्त करू शकता. आणि तुम्ही पाहतच असाल, की गूळ जे आहे एकदम मेल्ट झालेलं आहे म्हणजे वितळलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहत असाल, की मी इथं गोळी तयार झाली की नाही ते पाहत आहे. पण आता आपली गोळी एकदम तयार झालेली नाही. अजून त्याच्यामध्ये ती जी आहे ना, अजून तार वगैरे व्यवस्थित आलेले नाही. तर अजून मी थोडासा याला शिजून घेणार आहे आणि नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये मी जे आहे ना आपलं गावरान तूप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि पाक व्यवस्थित झाला का नाही ते आता चेक करूया आणि आपला पाक जे आहे एकदम परफेक्टली एकदम व्यवस्थित तुम्ही पाहता असाल एकदम हार्ड असा गुळ तयार म्हणजे गोळी तयार झालेली आहे आणि आता ह्या स्टेपला आपण चणा डाळ आणि इथं घेतलेली आहे मी जे काही आपण भाजलेले होते पांढरे तीळ ते पण आपण एका म्हणजे आपल्या गुळाच्या पाकामध्ये ॲड केल्याच्या नंतर थोडंसं इथं आपण गॅसचा फ्लेम जे आहे ना म्हणजे लगेचच आपल्याला बंद करायचा नाहीये. ह्याला थोडं जे काही आहे ना मिश्रण एकदम व्यवस्थित आपल्या गुळाच्या पाकामध्ये एकदम व्यवस्थित मिश्रण तयार एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. तर इथे मी 2 मिनिटं असंच करून घेणार आहे. तुम्ही पाहता संख्येला तारे वगैरे निघत आहेत. तर म्हणजे याचा अर्थ असा की एकदम व्यवस्थित आपल्याला जे आहे ना मिश्रण एकदम रेडी झालेलं आहे. ह्याला मी काही बटर पेपर जे आहे ना एकदम व्यवस्थित हातरून घेतले होते. माझ्याकडे मोठे-मोठे बटर पेपर नव्हते. तर आधी पण ऑलरेडी मी चिक्की बनवली होती शेंगदाणा चिक्की. तर त्यावेळेस पण असेच वापरले होते. आणि आता पण तसंच मी हाताळलेलं आहे आणि तुम्ही पाहता असाल, की एकदा आपल्या बटर पेपरवरती सगळे मी जे काही मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे. त्याच्यावर नंतर त्याच्यावरती काही बटर पेपर हाताळल्याच्या नंतर हाताच्या साहाय्याने थोडंसं मी थोडा शेप दिलेला आहे. नंतर आपल्याला जे लाटण्याच्या साहाय्याने आहे ना, तुम्ही कोणताही आकार देऊ शकता ना. जरी आकार दिल्याच्या नंतर आपल्याला कटच करायचे आहेत, आकाराचा काही इथं हे नाहीये. तर मी इथं व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे आणि नंतर मी ह्याला गरम-गरम मध्येच आपल्याला थोडं-थोडं ना कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहताच असाल मी सगळे बाजू एकसारखी करून घेतलेली आहे. म्हणजे एकसारखी लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहत असाल की आपल्याला जे मिश्रण आहे अजून ते गरमच आहे. म्हणजे थोडंसं नॉर्मली थंड झालेलं आहे. पण इथं गरम-गरममध्येच मी सगळं जे काही प्रोसेस आहे ती सगळी इथे केलेली आहे. तर तुम्ही पाहता असाल की मी इथं बटर पेपर काढून घेत आहे. ते पण आपल्याला एकदम असं ओढून काढायचं नाही. हळूवार हाताने आपल्याला बटर पेपर जे आहे काढून घ्यायचे आहे. आणि आता थोडेसे म्हणजे गरम आहे ते तोपर्यंतच मी इथं थोडं चिक्कीचा आकार दिलेला आहे. तर तुम्ही तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे आकार द्यायचे आहे तुम्ही देऊ शकता. इथे मी चौकोनी आकार दिलेले आहे. ते तुम्ही आकार दिल्याच्या नंतर थंड झाल्याच्या नंतर मी ह्याला व्यवस्थित कट करून घेणार आहे. तर फायनली माझी जी आहे आकार द्यायचा आहे म्हणजे कट करून घ्यायचे ते झालेली आहे. आणि तुम्ही पाहता असाल की आपले 15 मिनिटं झालेली आहेत. आता 15 मिनिटाच्या नंतर आपण ह्याला काढून घेऊया. तुम्ही पाहता असाल की जी पूर्ण चिक्की आहे बटर पेपरच्या सहाय्याने पूर्ण अशी निघलेली आहे. तर आपण ताटामध्ये जर घेतलं तर ताटामध्ये चिकटती वेस्टेज होत जातं. त्याच्यामुळे मी बटर पेपर हातरल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल की कुठंही वायाला गेलेली नाही आणि जे आकार आहे ते एकदम व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि शेप पण तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे एकदम एकसारखे झालेले आहे पातळ वगैरे. आपल्याला जाड म्हणजे खायला प्रॉब्लेम होतात म्हणून थोडेसे मी पातळच करून घेतलेले आहे.
तर चणा डाळ चिक्की आपली रेडी झालेली आहे. तुम्ही तर पाहतच असाल, की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा.